बघूया 100% बातम्या। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली। राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी ही भेट झाली। तब्बल 1.25 तासांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजप आणि राज ठाकरेंमध्ये वितुष्ट निर्माण झाल्याच्या चर्चा आहेत। निकालावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला होता। राज ठाकरे यांच्या टीकेला भाजप नेत्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं। मात्र सोमवारी रात्री 10च्या सुमारास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या दादरमधल्या शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचले। त्यांची ही भेट तब्बल 1.25 तासांची होती। ठाकरे आणि फडणवीस यांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण आलं। बऱ्याच दिवसांपासून आमचं ठरलं होतं की एक दिवस गप्पा मारायला बसू। ठरलं होतं की राजकीय सोडून गप्पा करायच्या। गप्पा या राजकीय नसतात, राजकीय सोडून गप्पा होतात। देवेंद्र फडणवीस गेले, तिथे 8 दिवस राहिले, जाता येतात कशाला? राज ठाकरे एक उत्तम होस्ट आहेत। मात्र महाराष्ट्राच्या राजकारणातील 2 मोठे राजकीय नेते भेटले आणि राजकारणावर चर्चा झाली नाही, यावर विश्वास ठेवणं थोडं कठीण आहे। मनसेला सोबत घेण्यासाठी भाजपनं प्रयत्न सुरू केल्याचं या भेटीच्या निमित्तानं बोललं जातंय। राज ठाकरे आणि फडणवीस भेट झाली आणि त्यावरून राजकारण होणार नाही असं नाही। फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये 1.25 तास काय चर्चा झाली हे अद्याप गुलदस्त्यात असलं तरी त्याचे राजकीय पडसाद मात्र उमटू लागले। राज ठाकरे यांच्या सोबतच्या बैठकीत केवळ राजकीय चर्चा झाल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। मात्र याच भेटीवरून आता राज्याचं राजकारण तापलंय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी मतविभाजनाचा आरोप करत आगामी निवडणुकीतील भाजप मनसेची रणनीती उघड करण्याचा प्रयत्न केलाय। पण भाजपनं मात्र नाना पटोलेंचे आरोप फेटाळून लावलेत। मतविभाजन कसं होईल आणि त्यांना कसं सेफ करता येईल असा बीजेपीचा एक प्रयत्न राहतो। देवेंद्रजी आणि त्यांचे मित्रत्वाचे संबंध आहेत, ते भेटले म्हणून काहीतरी वेगळा अर्थ काढायचा आणि हे फोडायला चालले तर ते तोडायला चालले तर विभाजन करायला चाललेत, हे म्हणणं मला वाटतं काही फार संयुक्तिक नाही। एकंदरीतच भाजप आणि मनसेतली ही जवळीक अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीला प्रत्युत्तर आहे। त्यामुळेच फडणवीस आणि राज ठाकरेंसोबत राजकीय गप्पा झाल्या असतील तरी त्यावरून राजकारण मात्र तापल्याचं पाहायला मिळतंय। भाजपनं खुराड्यात पाळलेल्या कोंबड्या अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी शिंदेच्या शिवसेनेवर केली। तसंच 22 आमदार आणि 9 खासदार अस्वस्थ आहेत असा दावा राऊतांनी केला। आता याच वक्तव्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटावर टीका करताना सूचक विधान केले। शिवसेनेतील फुटीनंतर भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेतला राजकीय संघर्ष पेटलाय। दोन्ही पक्षातील नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप आणि दावे प्रतिदावे केले जात आहेत। उद्धव ठाकरेंच्या पक्षातील काही नेते राज्यातल्या सत्ताधारी पक्षाच्या संपर्कात असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी रंगली होती। संपूर्ण ठाकरे गट 3 ते 4 लोकांमुळे असंतुष्ट असून याविषयी भविष्यात कळेल असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय। ठाकरेंच्या पक्षानं फडणवीसांच्या त्या दाव्यावर जोरदार हल्लाबोल केलाय। पूर्ण ठाकरे गटच असंतुष्ट आहे। 3-4 लोकांमुळे तर तिथे इतकी अस्वस्थता आहे, त्या संदर्भात मी काय बोलण्याच्या ऐवजी भविष्यात तुम्हाला लक्षात येईल। ठाकरे गटाची चिंता देवेंद्र फडणवीस तुम्ही अजिबात घेऊ नका, अजिबात नको। फडणवीसांच्या या सूचक इशाऱ्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। गेल्या वर्षी जून महिन्यात शिवसेनेत झालेल्या बंडाची पुनरावृत्ती होणार का याकडे लक्ष लागलंय। गेल्या वर्षी शिवसेनेतल्या बंडानंतर दसरा मेळाव्यावरून ठाकरे आणि शिंदेमध्ये संघर्ष निर्माण झाला। अखेर शिवाजी पार्कवर ठाकरेंचा आणि बीकेसीच्या मैदानावर शिंदेच्या शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला। मात्र आता पुन्हा शिंदेची शिवसेना आणि ठाकरे गटात शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं सामना रंगण्याची शक्यता आहे। शिवसेनेचा 19 जून रोजी वर्धापन दिन असतो। गेली 6 दशकं हा शिवसेनेकडून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो। यंदा मात्र शिवसेनेचे 2 वर्धापन दिन सोहळे पार पडणार आहेत। शिवसेना आणि ठाकरे गट आपापले सोहळे साजरे करणार आहेत। या पार्श्वभूमीवर आता एकनाथ शिंदेंनी आमदार आणि पदाधिकाऱ्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिलेत, तर उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच वर्धापन दिन हा आनंदोत्सव म्हणून धुमधडाक्यात साजरा करण्याचे आदेश दिलेत। मात्र शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच 2 वर्धापन दिन साजरे केले जाणार आहेत। राज्यातल्या अनेक मंदिरांमध्ये आता ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेतलाय। आधी नागपुरातील 4 मंदिरं आणि त्यानंतर पुण्यात वाघोली इथल्या वाघेश्वर मंदिरात भाविकांसाठी ड्रेस कोड लागू झाला। असाच निर्णय आता राज्यातल्या अनेक प्रसिद्ध मंदिरांमध्ये घेण्याबाबत विचार सुरू आहे। आता नाशिकमधील प्रसिद्ध काळाराम मंदिरातही भाविकांसाठी नियमावली ड्रेस कोड लागू करण्याच्या हालचाली सुरू आहेत।
याबाबत लवकरच विश्वस्त समितीच्या बैठकीत चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे। दुसरीकडे 3.5 शक्तीपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या वणीच्या सप्तशृंगी मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात येणार आहे। वणी ग्रामपंचायतीकडून ड्रेस कोड लागू करण्याबाबत ठराव करण्यात आला असून हा ठराव मंदिर संस्थांकडे देण्यात येणार आहे। मात्र आता मंदिरातल्या ड्रेस कोडच्या मुद्द्यावरून राजकारण तापलंय। प्रत्येक हिंदूने आपण आपल्या मंदिरामध्ये आचारसंहिता पाळावी। सगळे कपडे जर सगळ्यांनी घालायचे असतील तर आतमध्ये जे उघडे बंब असतात ना, ते बसलेले पुजारी वगैरे, त्यांनी सुद्धा काहीतरी सदरा बिदरा घालावा। ड्रेस कोडवरून राजकारण तापलं असलं तरी ड्रेस कोड सक्तीला भाविकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। राज्यातल्या शेतकऱ्यांच्यासाठी राज्य सरकारनं एक मोठा निर्णय घेत खुशखबर दिली आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली। तसंच केवळ 1 रुपयामध्ये पीक विमा योजना सुद्धा अर्थसंकल्पातल्या या घोषणेला बैठकीत मंजुरी देण्यात आली। केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्यात शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली। केंद्र सरकार या योजनेच्या माध्यमातून शेतकरी कुटुंबाला दरवर्षी 6,000 रुपयांचा निधी देतं। त्याच धर्तीवर राज्य सरकारही शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये देणार आहे। केंद्राची जी 6,000 रुपयाची योजना शेतकऱ्यांसाठी होती, त्याच्या जोडीने राज्य सरकारकडून देखील 6,000 रुपये शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला। शेतकऱ्यांना 12,000 रुपये हे महाराष्ट्रामध्ये माननीय मोदी साहेब आणि नमो योजनेतनं या ठिकाणी प्राप्त होणार आहे। नमो शेतकरी महासन्मान योजनेचा राज्यातल्या 1,15,00,000 शेतकऱ्यांना फायदा होतो। त्याचबरोबर शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा योजनेची सुद्धा घोषणा करण्यात आली आहे। राज्यातील नागरिक उकाड्यानं हैराण आहे। शेतकऱ्यांसह सगळेच आता मान्सूनची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत। या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागानं मोठी माहिती दिली आहे। मान्सून अंदमान निकोबारमध्ये दाखल झाला। अंदमान निकोबारची बेटं मान्सूननं व्यापली आहेत अशी माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे। साधारणपणे मान्सून 22 मे रोजी अंदमान बेटावर दाखल होतो, मात्र यंदा मान्सूनला अंदमानात पोहोचायला उशीर झाल्याचं पाहायला मिळतंय। मात्र आता मान्सूनचा पुढचा प्रवास समाधानकारक असून 2 ते 3 दिवसात मान्सून बंगालच्या उपसागरात पोहोचण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। त्यामुळे 4 जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे, तर मान्सून एक्सप्रेस महाराष्ट्रात 11 जूनपर्यंत दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बाब म्हणावी लागेल। राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी संपत नाहीयेत। लाखो रुपये खर्च करून पिकवलेला कांदा हा कवडीमोल भावात विकावा लागतोय। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी सध्या हतबल झालाय। 40 गावातल्या शेतकऱ्याच्या हातातला हा कागद त्याच्या कष्टाची कशी माती झाली आहे हे ओरडून सांगतोय। या कांदा उत्पादक शेतकऱ्याला त्याचा कांदा अवघ्या 1 रुपये किलो दरानं विकावा लागला। 40गाव तालुक्यातल्या रंगराव राठोड या शेतकऱ्यानं कांदा विक्री केलेलं हे बिल सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। या शेतकऱ्यानं 20 क्विंटल कांदा अवघ्या 2,000 रुपयात विकला। तुलाई, हमाली, गाडी भाडं वजा जाता शेतकऱ्याला 20 क्विंटल कांद्याचे फक्त 70 रुपये मिळाले। संतप्त रंगराव राठोड यांनी मग कांदा विक्री केलेलं हे बिल सोशल मीडियावर व्हायरल करत सरकारविरोधात संताप व्यक्त केला। कांद्याला जवळजवळ 40,000 रुपये खर्च आला। कांदे काढून मार्केटला आणल्यावर कांद्याचा भाव 5 रुपये क्विंटल प्रमाणे 1800 रुपये ट्रॅक्टर भाडा दिला। माझ्या हातात काहीतरी 40-50 रुपये भेटले मला। हजारो रुपये खर्च करून मोठ्या कष्टानं जो कांदा पिकवला त्यातून शेतकऱ्याला घरी जाण्यापुरतेही पैसे मिळू नयेत, यापेक्षा मोठं दुर्दैव काय असू शकतं। राज्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांवर आणखी एक संकट ओढवलंय। डेअरी चालकांनी दूध दर कपात केली आहे, त्यात वैरण पाण्याचा खर्च सुद्धा वाढल्यानं शेतकऱ्यांना दुभती जनावरं गोठ्यात ठेवणं आता कठीण झालंय। यंदाचा उन्हाळा दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी संकट बनून आलाय। डेअरी चालकांनी दूध दरात कपात केली आहे। सध्या डेअरी चालकांकडून 30 ते 32 रुपये लिटरनं दूध खरेदी होतीये। दुसरीकडे उन्हामुळे दुधाच्या उत्पादनात घट झाली आहे। वैरण पाण्याचा खर्च वाढलाय, त्यामुळे गोठ्यातली दुभती जनावरं पोसायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडलाय। दुधाचे दर पडल्यानं गोठ्यातल्या 6 गायी त्यांना विकाव्या लागतात। जी गाय हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये 12 लिटर दूध देत असते, ती आता देते 6 ते 7 लिटर दूध, आणि त्यामुळं त्या गायीचा खर्च जास्त आणि नफा कमी। अगोदर गायच्या किमती 1,00,000-1,15,00,000 रुपये होत होत्या,
परंतु आत्ता कालच्या बाजारापासून तर त्या गाया बाजारात नेल्या तर 25-30 हजार रुपये तोट्याने आम्हाला विकायची परिस्थिती आली. शासकीय दूध दर फक्त कागदावर चांगले वाटतात, प्रत्यक्षात डेअरी चालकांनी दुधाचे दर पाडून टाकलेत. सरकारला दूध दराविषयी काहीही सुसूत्रक नसल्याचा आरोप शेतकरी करू लागलेत. गेल्या काही दिवसात अनेक कलाकार राजकारणात एंट्री करताना दिसत आहेत. अभिनयातून रसिकांची मनं जिंकणारे अनेक कलाकार राजकारणात दमदार कामगिरी करताना पाहायला मिळतात. आता याच यादीत आणखी एका नावाची भर पडली आहे. दिवंगत अभिनेते निळू फुले यांची लेक आणि अभिनेत्री गार्गी फुले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये गार्गी फुले यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीची विचारसरणी ही वडील निळू फुले यांच्या विचारांशी मिळती जुळती असल्याचं गार्गी यांनी म्हटलंय. बाबा ज्या विचारसरणीचे होते निळू फुले आणि जी तत्व त्यांनी आम्हाला दिली एक वडील म्हणून, त्या तत्वांना न्याय कोणी देणार असेल तर राष्ट्रवादी शिवाय आपल्याकडे आता कोणी कुठलाही दुसरा पक्ष नाहीये. निळू फुले यांनीही अभिनयासह सामाजिक कार्यात सहभाग घेतला होता. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या काळात त्यांनी लिहिलेल्या येऱ्या गवाळ्याचं काम नव्हे हे वगनाट्य गाजलं होतं. अंधश्रद्धा निर्मूलन, हमाल पंचायत, सत्यशोधक चळवळ, दलित आदिवासी ग्रामीण साहित्य अशा सामाजिक गोष्टींशी त्यांचा अतिशय जवळचा संबंध होता. अनेक चळवळीत ते स्वतः सामील असायचे. आता वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत गार्गी यांनी राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण करण्याचा निर्णय घेतलाय. सध्या महाराष्ट्रात गौतमी पाटीलची जबरदस्त क्रेज आहे. गौतमीचा कार्यक्रम आणि राडा हे जणू समीकरण बनलंय. मात्र आता गौतमीवरून राजकीय वगनाट्य सुरू झालंय. सबसे कातील गौतमी पाटील हिनं पाटील हे आडनाव लावू नये अशी भूमिका काही संघटनांनी घेतली. मात्र पाटील आहे तर पाटील आडनावच लावणार असं उत्तर गौतमीनं दिलंय. यावर संभाजीराजे छत्रपती यांनी आधी सुरुवातीला गौतमीला पाठिंबा दिला, मात्र नंतर युटर्न घेतला. आता गौतमीवरून राजकारण करणाऱ्यांना राष्ट्रवादीचे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी साथ घातली आहे. गौतमी पाटील गरीब परिस्थितीतून पुढे आली आहे, त्यामुळे तिला संपवू नका असं आवाहन त्यांनी केलंय. तुम्ही पाटील केलं, तुमचे काय बिघडलं, त्याच्यापासून तुला का ट्रोल करताय मला कळत नाही. कलाकार आहे, नवीन कलाकार आहे, तिचं आयुष्य इतकं लवकर संपूर्ण काय. आता एका आमदारानंच गौतमीबाबत राज्यकर्त्यांना आवाहन केलं, त्यामुळे गौतमीवरून सुरू झालेलं राजकीय वगनाट्य थांबणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. सध्या समाजातील कानाकोपऱ्यात जितका राजकीय विषय चर्चेला जातोय किंबहुना त्यापेक्षा जास्त आपल्या अदानी भुरळ घालणाऱ्या गौतमी पाटीलच्या नावाची चर्चा आहे. या चर्चेत भर पडण्याचं कारण म्हणजे बीडच्या एका तरुणानं तिला लिहिलेलं हे पत्र. बीडच्या 26 वर्षीय रोहन गलांडे पाटील या तरुणानं गौतमीला पत्र लिहिलंय. या पत्रातून त्यानं गौतमीला थेट लग्नाची मागणी घातली आहे. गौतमी पाटील, तू भारी, पण तू होती का माझी परी. मी रोहन गलांडे पाटील, मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे. तुझ्या सर्व इच्छा अटी मला मान्य आहेत. तू जशी आहेस तशीच मला आवडली आहेस. माझं वय 26 वर्ष आहे. मी एक शेतकरी पुत्र आहे. शेती बागायती आहे, दुग्ध व्यवसाय आहे. तू जर माझ्यासोबत लग्नाला तयार असशील तर तू मला भेटायला ये असं म्हणत या तरुणानं थेट गौतमीला लग्नाची मागणी घातली आहे. गौतमी पाटीलला जे मी पत्र दिलेलं आहे ते तिला मान्य असेल तर तिनं लग्नास होकार द्यावा. गौतमीचं लग्न हा तसा राज्यातल्या तरुणांचा जिव्हाळ्याचा प्रश्न बनलाय. एका मुलाखतीत गौतमीनं लग्नाबद्दलची इच्छा बोलून दाखवली, मात्र त्यानंतर इतक्यात लग्न करण्याचा विचार नाही असंही तिनं स्पष्ट केलं. पण आता बीडच्या तरुणाच्या पत्राची दखल गौतमी घेणार का याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागली आहे. जालन्याच्या अंबड तालुक्यातल्या कर्जत हस्तपोखरी रस्त्याचं डांबरीकरण सुरू आहे. मात्र डांबरीकरणानंतर अवघ्या काही तासात रस्ता उखडला. पंतप्रधान ग्राम सडक योजनेतल्या बोगसपणाची ग्रामस्थांनीच पोलखोल केली. जालन्यातील हस्तापोखरी ते कर्जत रोडच्या डांबरीकरणाचं काम पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत करण्यात आलं. या रोडच्या कामात कंत्राटदारानं चक्क डांबरीकरणाच्या खाली पॉलिथिन पन्नीचा वापर करून त्यावर डांबरीकरण केल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे डांबरीकरण पॉलिथिन पन्नीसह उखडून येत असल्याचा प्रकार ग्रामस्थांनी उघडकीस आणला. संतप्त झालेल्या नागरिकांनी अक्षरशः रस्ता हातानं दाखवत बोगसगिरीचा पर्दाफाश केलाय. बिल काढण्यासाठी लढवलेली ही अनोखी शक्कल आता कंत्राटदाराच्या बोकांडी बसणार आहे. कारण या सगळ्या प्रकरणाची चौकशी करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचं निधन झालंय. दिल्लीतल्या मेदांता रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी अंत्यसंस्कार होणार आहेत.
2019च्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेसचा सुपडा साफ झाला, तेव्हा चंद्रपुरात काँग्रेसला सुरेश उर्फ बाळू धानोरकरांच्या रूपानं आशेचा किरण दिसला होता. भद्रावतीचा सामान्य शिवसैनिक ते भाजपच्या राज्यमंत्र्यांचा पराभव करून निवडून आलेला जायंट किलर अशी खासदार बाळू धानोरकरांनी स्वतःची ओळख निर्माण केली होती. भद्रावतीच्या स्थानिक शिवसेना शाखेचे ते शाखा प्रमुख होते. भद्रावतीचे शिवसेनेचे तालुका प्रमुख सुद्धा झाले. 2009च्या विधानसभा निवडणुकीत वरोरा भद्रावती मतदारसंघात ते पराभूत झाले. 2014च्या विधानसभा निवडणुकीत ते विजयी झाले. 2019च्या काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली. हंसराज अहिरांचा त्यांनी पराभव करत ते विजयी झाले. मोदी लाटेत महाराष्ट्रात जिंकणारा एकमेव खासदार अशी त्यांनी ओळख बनवली. चंद्रपूर जिल्ह्याचा विकासाचा ध्यास असलेलं हे व्यक्तिमत्व आज आमच्यात नाही. वयाच्या 47व्या वर्षापर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास आश्चर्यचकित करणारा होता. उज्ज्वल भवितव्य असलेल्या तळागाळातून वर आलेल्या नेत्याची ही अकाली एक्झिट सगळ्यांना चटका लावून जाणारी आहे. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत स्वच्छ मुख अभियानासाठी भारतरत्न सचिन तेंडुलकरची नियुक्ती करण्यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला. हे अभियान तोंडाच्या आरोग्यासंबंधित आहे. हा उपक्रम पुढील 5 वर्षांसाठी राबवला जाणार आहे. राज्य सरकारनं मौखिक आरोग्यावर जनजागृती करण्यासाठी स्वच्छमुख अभियानाची सुरुवात केली आहे. सचिन तेंडुलकर स्वच्छमुख अभियानाचा स्माईल अँबॅसेडर आहे. या संदर्भात झालेल्या कार्यक्रमात बोलताना सचिन तेंडुलकरनं गुटखा, तंबाखू या गोष्टींपासून लांब राहण्याचं आवाहन केलं. यावेळी सचिननं त्याच्या वडिलांची एक आठवण सांगितली. मी अगदी प्राऊडली म्हणू शकतो की माझं अजिबात टबॅकोबरोबर काही असोसिएशन नव्हतं आणि मला माहिती आहे की माझे बाबा वर्ण बगर असतील माझ्याकडे आणि ते खुश असतील. लोगों को कैंसर तक की बीमारियां हो रही है, ऐसी चीजों को प्रमोट कर रहे हैं. ऐसे समय सचिन जी ने कभी भी इस प्रकार की एडवर्टीजमेंट्स की नहीं. स्वच्छ मुख अभियान म्हणजेच SMA ही ओरल हेल्थ आणि मुख स्वच्छतेच्या महत्त्वाच्याबद्दल भारतीयांना शिक्षित करण्यासाठीची भारतीय डेंटल संघटनेनं राबवलेली एक राष्ट्रीय मोहीम आहे. ही मोहीम केवळ महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतात राबवण्यात येणार आहे. तर या होत्या राज्यातल्या, देशातल्या, जगभरातल्या महत्त्वाच्या बातम्या. 100% बातम्या. आमचं हे ब्रेथलेस आणि ब्रेकलेस बुलेटिन तुम्हाला कसं वाटतंय जरूर कळवा. बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.